हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायलाच हवं. मी पूर्वा खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा आपला विषय तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलाच असेल. पिकनिकला जात आहे, तेही मुलांसोबत. थांबा. किंवा मुलांना टिफिनला मी काय बरं देऊ की जे पौष्टिकही असेल, चवदारही असेल, झटपट होईल, वेळ कमी जाईल. सगळ्या आयांचं हे टेन्शन असतं नाही. एकतर रोजचा टिफिन आणि पिकनिकला जायचं म्हटलं की त्या बॅगा भरणं आलं, ते मल्टीटास्किंग करणं आलं, आणि त्यासोबत वाटेत माझ्या बाळाला मी काय बरं खायला देऊ. आजकाल सगळीकडे सगळं मिळतं हो. अरे पण ते माझ्या बाळाला सूट होईल का? पोट तर बिघडणार नाही ना? आणि त्याच्या शक्तीचं काय? शक्तिवर्धक मला काही देता आलं तर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही 2 मिनिटं थांबा. माझ्या मुलाने वेफर्स मागितले तर काय, बिस्किटं मागितले ते काय, त्यात एवढं एक तर पाल्म ऑइल असतं, प्रिझर्वेटिव्ज असतात. ते न खाता मला काही ऑप्शन देता आला तर मग नक्कीच आपण ऑप्शन मुलांना देऊ शकतो. आणि सगळ्यात मोठं टेन्शन आपलं काय असतं ना, मुलं चिडचिड न करता समोर वाढलेला पदार्थ कसा खातील, हे सगळ्यात मोठं सगळ्या आयांचं टेन्शन. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही असे युजफुल स्नॅक्स, जे पदार्थ, सुके पदार्थ आणि काही ओले पदार्थ की जे आपण प्रवासामध्ये खराबही होणार नाहीत इझिली, आणि मुलं ते खूप छान एन्जॉय करतील, स्वतःहून मागून खातील, आणि त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा खूप जास्त एन्जॉय करा. चला तर मग आपण बघूयात पदार्थ म्हणजे स्नॅक्स क्रमांक 1, मखाणा क्रंच. बाहेर गेल्यानंतर मुले कुरकुरे, वेफर्स, अमकं टमकं भरपूर गोष्टी मागत असतात. तर ह्या ज्या क्रिस्पी गोष्टींना रिप्लेसमेंट म्हणून हा आहे मखाणा क्रंच. तर तो बनवायचा कसा? तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये आपले जे मखाणे म्हणजे कमळाच्या बिया आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. थोड्याशा भाजून झाल्या की त्या दाबून बघायच्या, त्या जेव्हा क्रंच होतील तेव्हा काढून घ्यायचं. थोडंसं ऑइल घ्यायचं आणि थोड्याशा ऑइलमध्ये कढीपत्त्याची फोडणी, त्यानंतर हिंग, हळद आणि त्यातच मीठ घालायचं. ही झाली फोडणी. आणि आपण जे काही भाजलेले मखाणे आहेत तर त्यामध्ये घालायचे आणि एक 2 ते 3 मिनिटं छान ते परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं की सगळ्या मखाण्यांना हा जो काही हळदीचा, मिठाचा आणि हिंगाचा जो काही वास आहे ना तो लागला पाहिजे. हे असे हेल्दी जर का मखाणे क्रंच तुम्ही बनवलेत ना तर तुमची मुलं वेफर्स विसरून जातील, आणि ते इतके क्रंची आणि छान लागतात ना, आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप जास्त प्रमाणात चांगले असल्यामुळे आपणही खुश आणि कॅरी करायलाही इझी. ते इझिली मुलं खातात. त्यामुळे हे आहे रेसिपी मखाणा क्रंच. आता आपण वळूयात पदार्थ क्रमांक 2. हा पदार्थ क्रमांक 2 जो आहे तो म्हणजे आपले सीड्सचे लाडू. आता सीड्स म्हणजे त्यामध्ये असे बरेच काही काही सीड्स असतात. मोस्टली मी पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड्सचा वापर करते त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये आपल्याला हवे ते ड्रायफ्रुट्सही आपण यूज करू शकतो. बदाम, काजू, पिस्ता. खूप जर हीट असेल, उष्णता असेल बाहेर, तर त्यावेळेस आपण काजू हे अवॉइड करू शकतो. ओके, मग हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला आणि सीड्स 1 बाय 1 भाजून घ्यायचे. सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, काजू, बदाम आणि पिस्ता. सगळ्यात शेवटी आपल्याला भाजायचा आहे तो म्हणजे खजूर. तुमच्याकडे जर का सीडलेस खजूर असेल तर उत्तम. अदरवाईज सीड असलेला खजूर काही फरक पडत नाही त्याने. आपल्याला तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडंसं त्याला पाणी सुटतं म्हणून तो शेवटी भाजून घ्यायचा आहे आपल्याला. बी काढून टाकायचं आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टी गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायच्या आहेत. तर तुम्ही म्हणाल, अरे हे लाडू तर आम्ही नेहमीच बनवतो. पण मुलांनी खावं ह्यासाठी आपण काय ट्विस्ट देणार आहोत? आपण त्यामध्ये घालणार आहोत अगदी 2 चमचे असा बॉर्नव्हिटा. अदरवाईज कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर आपली, जी कुठली मुलांना आवडत असेल ती. अदरवाईज तुम्ही थोडंसं पेडियाश्युअर घालू शकता. जे तुमची मुलं प्रिफर करतात ती गोष्ट तुम्ही तिथे यूज करू शकता की जेणेकरून त्याचा स्मेल आल्यामुळे मुलं ते खातात इझिली. आणि ह्याचे जे लाडू आहेत हे तुम्ही बनवून बघा, आणि 100% सांगते तुमच्या मुलांना ते खूप आवडणार. मुलांना असं फील होतं ना की आपण खातो चॉकलेट बार किंवा चॉकलेट लड्डू. त्याच्यामुळे आणि मुलांना सांगायचंच नाही की आपण हे ड्रायफ्रुट्सचे बनवलेत. मी चॉकलेट लाडू बनवलाय, मी आज घरात चॉकलेट बनवलंय, हे आपण मुलांना सांगायचं आणि आपण ते कॅरी करायचं. मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही खूप छान. आणि हा इतका पौष्टिक आणि पोटभरीचा आहे ना, हे एकदा तुम्ही मुलांना दिलत ना की 1-2 तास काही चिंता नाही आणि मुलांकडे एनर्जी पण भरपूर राहणार. बर,
पण कधी कधी असं होतं ना, आपल्याला एवढं पिकनिकला जायचं आदल्या दिवशी किंवा दोन, एवढं जमत नाही हो मंडळी आपल्याला बनवायला. यातले काहीच पदार्थ आपल्याला बनवायला जमू शकतात. मग काय बरं, आपण बाजारातलं चांगलं असं काय करू शकतो कॅरी, की ज्याने माझं मूल उपाशी राहणार नाही आणि ते हेल्दी पण असेल. तर एक मिनिट, हे असे असतात योगा बार. हा आहे योगा बार आणि हा आहे पीनट बटर बार आणि असा सेम येतो प्रोटीन बार. तर हे बार म्हणजे काय असतं, आता ह्याच्यामध्ये काय आहे, इट्स ए हाय इन प्रोटीन, ओके, झिरो कोलेस्ट्रॉल आणि रिच इन डायटरी फायबर. तर हे आपण नॉर्मल चॉकलेट्स जे मुलांना घेऊन देतो त्यापेक्षा हे नक्कीच युजफुल आहे मंडळी. हा असा योगा बार म्हणा, हा असा पीनट बटरचा बार म्हणा, थोडं महाग असतं हे. आता तुम्ही जर चेक केलं तर ते 45 रुपयाला आहे हे, आणि 45 रुपयाला मला हे इथे मिळतं आहे 40 ग्रॅम, ओके. आणि हा योगा बार जो आहे तो मला इथे मिळत आहे आय गेस 50 रुपयाला. येस मंडळी, हे बघा इथे 50 रुपयाला हा मला मिळत आहे. तो आहे 35 ग्रॅम हा. आणि डार्क चॉकलेटसारखा थोडा थोडा लागतो आणि थोडं स्वीटनेस थोडासा पण असतो त्याच्यामध्ये. आणि असा सेम ऑलमंडचा आणि वेगवेगळे जे कुठले ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असतील ते टाकून बनवलेला प्रोटीन बार आणि आपण पण हे खाऊ शकतो मंडळी प्रवासामध्ये गेल्यानंतर. किंवा तुम्ही जर का रोज ऑफिसमधनं घरी येताना खूप भूक लागते आपल्याला काही वेळेस, तर मग आपल्याला असं वाटतं अरे घरी मी कधी पोचणार. आपल्याला काहीतरी आपलं जे मन असतं ना ते कुठेतरी धावतं असं तेलकट पदार्थांकडे, समोसा, वडापाव, ढोकळा. कारण काय झालेलं असतं ना, आपल्याला खूप भूक लागलेली असते. ऑफिसचं काम करून ना मेंदू म्हणत असतो काहीतरी मला यम्मी यम्मी काहीतरी दे मला आता. पोटही आणि मेंदूही दोन्ही बोलत असतं. तर अशा वेळेस आहे ना आम्ही पण नेहमी करतो, रोज आपली जी सॅक असते, आपले जे पर्स असते, लहान मुलांचं जे काही स्कूलची बॅग असते त्यामध्ये आपण 1 किंवा 2 क्वांटिटी हे ठेवूनच द्यायचं. आपण हे जास्त हे आपल्याला हे आम्ही ग्राहक पेठेमधनं घेतलेलं आहे. ग्राहक पेठेत पण अवेलेबल आहे, डीमार्टला आहे का नाही आय डाऊट मंडळी, पण तुम्हाला हे ब्लिंकिटला वगैरे मिळून जाईल किंवा एखाद्या मेडिकलमध्ये मिळून जाईल. हे असे योगा बार खूप बेनिफिशियल, म्हणजे आपण मुलांना लहानपणापासूनच या गोष्टींची जर सवय लावली ना तर मुलं बाकीची चॉकलेट्स मागणारच नाहीत आणि आपल्यालाही क्रेविंग्ज होणार नाहीत. आणि बेसिकली थोडंसं स्वीट असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन असल्यामुळे आपल्याला खूप वेळ पोट भरलेलं राहतं. मग आपलं भूक तर कमी होते आणि आपलं इकडे तिकडे जे क्रेविंग होतं ना आपल्याला यम्मी यम्मी, तोंडाला पाणी सुटले, ह्या सगळ्या गोष्टी बंद होऊन जातात. तर हे होतं आपलं योगा बार, की तुम्ही इझिली कॅरी करू शकता. आता पदार्थ नंबर 3. तर त्या पदार्थ नंबर 3मध्ये थोडासा ओलसर पदार्थ आहे की जो तुम्हाला मुलांसोबत घेऊन जाताना लवकर फिनिश करायचा आहे किंवा तुम्ही त्यांच्या टिफिनला पण देऊ शकता. तर ते आहेत आप्पे. पण आप्पे आपण नेहमी जे बनवतो ना, रवा आप्पे किंवा आपण उडदाचे आप्पे बनवतो, तर ते आप्पे न करता मी इथे काय केलेलं आहे, कारण आपल्याला मुलांना एनर्जी द्यायची आहे, आपल्याला मुलांना इझिली कॅरी करता आलं पाहिजे आणि लवकर खराब झालं नाही पाहिजे. या 3 गोष्टी डोक्यात घेऊन आपण ओट्स मिळतात, आपले नॉर्मल ओट्स असतात व्हाईट कलरचे, ते रेडी टू कुकवाले ओट्स नाहीत, नॉर्मलवाले ओट्स. ते ओट्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मखाणा. रोस्ट करायची काही गरज नाही या सीनमध्ये. आणि आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी ग्राइंड करायच्या आहेत, मिक्सरवर फिरवून त्याची पावडर बनवायची आहे. ती पावडर बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मस्त यम्मी पदार्थ काय घालायचा आहे, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडासा गोड मसाला, आणि जर तुमची मुलं खात असतील तर चाट मसाला आणि मीठ, हिंग, हळद, ह्या सगळ्या गोष्टी घालायच्यात आपल्याला. आणि थोडंसं पाणी घालून ते आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याचे बनवायचे आहेत आप्पे. आणि हे आप्पे दिवसभर खूप छान टिकतात. आणि त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं आहे, मखाणा, आणि काय यूज केले, ओट्स. ओट्स पण आरोग्यासाठी चांगले आणि मखाणा पण चांगले. हे आपण ट्रिपमध्ये नक्कीच कॅरी करू शकतो, की जिथे काही फूड चांगलं मिळणार नाही आहे, की आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेरचं खायचं नाही आहे. आणि हे पटापट होतात, खूप फास्ट होतात. आणि तुम्हाला आप्पे बनवायचे नसतील किंवा काही जणी म्हणतील की अगं माझा मुलगा ना आप्पे म्हणला ना की ते शेप बघूनच त्याला नकोसं होतं. मुलं असतात हां अशी, मुलांना काही ठराविक शेप बघितले ना की मुलं म्हणतात मी हे खाणार नाही, ते टेस्ट पण करून बघत नाहीत. मग त्या केसमध्ये तुम्ही पॅनकेकसारखे छोटेसे डोसे पण घालू शकता त्याचे, आणि तसे डोसे घालून तुम्ही त्यांना देऊ शकता. जर तुमची मुलं डोसे प्रिय, त्याची तुम्ही इडलीसारखं छोटंसं इडलीच्या भांड्यात वाफवून घेऊ शकता. पण त्यामध्ये ना तुम्हाला थोडंसं तेल जास्त यूज करावं लागेल, कारण ते थोडंसं जर आपल्याला पकवायचं, कारण आपण इथे या केसमध्ये मखाणे घेतलेत कच्चे,
जर का तुम्हाला इडलीसारखं करायचं असेल तर मखाणे तुम्हाला रोस्ट करून घ्यावं लागेल, ओट्स पण तुम्हाला रोस्ट करून घ्यावे लागेल. तर हे असे छान आप्पे आपण मुलांना पिकनिकसाठी घेऊन जाऊ शकतो किंवा त्यांच्या पिकनिकसाठी देऊ शकतो. बरं, तुम्ही रोजच्या वापरासाठी जर बनवत असाल, म्हणजे रोजच्या टिफिनसाठी नॉर्मली मुलं आपली सकाळच्या फर्स्ट हाफमध्येच फिनिश करतात, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तेव्हा आपल्याला या आप्प्यांच्या पिठामध्ये गाजर किसून घालायचं आहे. थोडंसं कॉर्न असतात ना, ते बॉईल करून ते ग्राइंड करून घालायचे आहेत. आणि वाटेल त्या भाज्या तुम्ही बारीक चिरून घालू शकता. लिटरली मुलं खातात. मुलांना ती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सची जी काही फ्लेवर आवडते ना, मुलं सगळा टिफिन फिनिश करून येतात. त्यामुळे आपल्याला पण खूप छान वाटतं. आणि खाऊचा दिवस जेव्हा असतो, आता आमच्याकडे वेन्सडेला आहे, त्या दिवशी हरकत नाही मुलांना हे आपण द्यायला. खाऊ देतोय आपण, पण तो खाऊसुद्धा किती हेल्दी आपण देतो यावर आपण नक्कीच फोकस ठेवला पाहिजे. पदार्थ नंबर 4, त्यामध्ये तुम्ही सुका नॉर्मल आपला राजगिऱ्याचा लाडू कॅरी करू शकता. त्याच्यामध्ये कारण काय असतं, हिमोग्लोबिन असतं. त्यामुळे तुम्ही तो लाडू मुलांसाठी नक्कीच कॅरी करा, स्वतः पण खा. म्हणजे तुम्हाला एखादं लंचचं ठिकाण येईपर्यंत, डिनरचं ठिकाण येईपर्यंत थोडंसं पोटाला आधार, आणि आपला मेंदू पण शांत राहतो गोड खाल्ल्यामुळे. मग पदार्थ नंबर 5, साळीच्या लाह्या. साळीच्या लाह्या असतात ना मंडळी, त्याच्यामध्ये खूप एनर्जी असते. म्हणजे तुम्ही काय करायचं ना, त्या साळीच्या लाह्या सेम मखण्यासारखं आपल्याला आधी रोस्ट करून घ्यायची काहीच गरज नाही. साळीच्या लाह्या तुम्ही असेच खाऊ शकता, पण आपण मुलांना देतोय ना, काही मुलं अशी लगेच नुसतं खात नाहीत. तर त्या 2 व्हेरिएशन्स करू शकतो आपण. थोडंसंच ऑइल घ्यायचं, इतकंसं टुचुक, एवढंच बस. मग त्याच्यामध्ये साळीच्या लाह्या, मीठ. मग त्या साळीच्या आणि मीठ असं पण काही मुलं खातात. तुमची मुलं जर तसं खात नसतील तर तुम्ही त्याला कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. कढीपत्ता, हिंग, हळद, मीठ हे सगळं घालून जेव्हा तुम्ही साळीच्या लाह्या बनवता ना, आणि त्या तुम्ही एका पॅकबंद डब्यामध्ये घ्यायच्यात, नाही तर त्या सादळू शकतात. तर त्या पॅकबंद डब्यामध्ये घेऊन आपला हा हेल्दी टिफिनचा एक बॉक्सच बनवायचा. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवायच्या. ट्रिपला जाताना ती बास्केट घ्यायची आणि आपल्या गाडीमध्ये नेऊन ठेवायची. झालं. हे सगळं असेल ना, भूक लागली की पेटारा ओपन करायचा, खायचं. आपलं मेंदू पण खुश की आपण मुलांना हेल्दी दिलंय, आणि पोट पण खुश. तर ह्या अशा सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करून बघा. टिफिनला पण मुलांना देऊन बघा आणि मला सांगा की तुमची मुलं नेत आहेत का, किंवा काय तुमच्याकडे काय फरक पडला का या गोष्टींनी, हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर असा हा सगळा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नुसतं व्ह्यू करू नका मंडळी, प्लीज 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 सबस्क्राईब करा. माझ्यासाठी एक सबस्क्रायबरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, ह्या हेल्दी रेसिपीज शेअर करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. त्यांनी काय होईल ना, मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा सगळ्यात पहिले व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल, आणि कुठलंच कंटेंट, कुठलाच व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाहीत. तोपर्यंत काळजी घ्या. बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ मी. बाय.